डॉक्टरांनी सीएमओचा नंबर द्यायला पाहिजे होता किंवा कल्याणच्या सिव्हिल डॉक्टरांना पत्र द्यायला पाहिजे की तिच्याकडे ऑपरेशन करा. पण डॉक्टर अडून बसले. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं यालाच घेऊन जा सायनला. मग ते आरे अमरावती झाले, त्यामुळे हात उचलला गेला. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना आज कल्याण कोर्टामध्ये दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान हजर करण्यात आलं होतं. खरं तर काल कोर्टानं त्यांना एक धक्का दिला होता, तो म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी त्यांनी केली होती, कारण त्यांची प्रकृती काल खालावली होती. मात्र काल कोर्टानं ही मागणी फेटाळत त्यांना प्रत्यक्ष हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी जे आहे रमेश म्हात्रे यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि डिस्चार्ज दिल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन कल्याणच्या दिशेने रवाना झाले. काही वेळापूर्वीच कोर्टामध्ये या संदर्भात महत्त्वाची सुनावणी झालेली आहे. पोलिसांकडून 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आली होती. मात्र कोर्टानं सोमवारपर्यंत रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे. जाणून घेऊयात या संदर्भात रमेश म्हात्रे यांचे वकील नेमकी काय भूमिका मांडताय. आपल्यासोबत रमेश म्हात्रे यांचे वकील आहे. सर, काय सांगाल, आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं? पोलिसांनी आज रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना हजर केलं आणि त्यांची आठवडाभर पोलीस कस्टडी मागितली होती. आम्ही त्याला आक्षेप घेतला होता. आम्ही सांगितलं एवढ्या कस्टडीची गरज नाही, मॅटर साधा आहे. त्या डॉक्टरची आणि रमेश म्हात्रेची काही वैयक्तिक दुश्मनी नाही. रमेश म्हात्रे एक जबाबदार नागरिक आहे, जबाबदार नगरसेवक आहे आणि तो गेला होता एका अडलेल्या बाईची मदत करण्यासाठी. डॉक्टरांनी सीएमओचा नंबर द्यायला पाहिजे होता किंवा कल्याणच्या सिव्हिल डॉक्टरांना पत्र द्यायला पाहिजे की तिच्याकडे ऑपरेशन करा. पण डॉक्टर अडून बसले की हिला सायनलाच घेऊन जा. त्या दिवशी नेमका पाऊस चालू होता, गाड्या पाणी तुंबलं होतं, गाड्या बंद होत्या. स्वतः गव्हर्नमेंटने वर्क फ्रॉम होमची करायला सांगितलं होतं. तर डॉक्टरांचं कर्तव्य होतं की कल्याणच्या डॉक्टरांना सांगायचं. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं यालाच घेऊन जा सायनला. मग ते आरे अमरावती झाले, त्यामुळे हात उचलला गेला. म्हात्रे यांची खरं तर प्रकृती खालावली असं वृत्त होतं. तर त्या संदर्भात आज आपण कुठली बाजू जी आहे ती कोर्टामध्ये मांडली होती का? कोर्टासमोर बाजू मांडली. कोर्टाला म्हात्रेंची सगळी फाईल दाखवली. त्यांना एकच किडनी आहे. ही 73 इयर्स ओल्ड. आणि सांगितलं यांचं हे सारखं या सगळ्या प्रकरणामुळं त्यांचं BP जास्त सूट होतं आहे सारखं. तर पोलिसांना आदेश द्यावे दर 6 महिन्यांनी त्यांचं चेकअप करावं. आम्ही आमची सेफ्टी बघणार क्लायंटची. आता नेमकं किती तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि पुढचं दिशा जी असणार ती नेमकी काय असणार आहे आपली? सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. आता सोमवारी त्यांना परत हजर करते आणि त्यानंतर कोर्ट पुढचं सिटर होईल. धन्यवाद. तर आपण बघितलं आपल्यासोबत रमेश म्हात्रे यांचे वकील होते. त्यांनी आपली बाजू जी आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे कोठडी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या सुनावणीमध्ये कोर्ट नेमकं काय निर्णय देतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं होतं. पहिल्या 2 आरोपींना पोलीस कस्टडी दिली होती आजपर्यंत. परत रमेश म्हात्रेंना अरेस्ट केले होते, आज हजर केलं होतं. कोर्टामध्ये युक्तिवाद असा झाला की पोलिसांनी 5 दिवसाची कस्टडी मागितलेली, परंतु कोर्टाने त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑब्जेक्शन घेतलं आणि कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे सगळ्या आरोपींना, 1 ते 4 आरोपींना. पोलिसांचं असं मत होतं की 1 ते 3 आरोपींना अरेस्ट पहिला केली होती, त्यानंतर रमेश म्हात्रेंना आता अरेस्ट केली होती. ते 1 ते 4 आरोपींना एकत्र त्यांना तपास करायचा आहे म्हणून पोलीस कस्टडी पाहिजे होती. म्हणून कोर्टाने त्यांना 13 तारखेला पोलीस कस्टडी दिली होती.